जे काय सांगेन खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. वेअर इज वॉशरूम? अरे बाबू कसलं मोठी बिल्डिंग आहे. हे परत एकदा घे. या लागलंय कुठपर्यंत या लागलंय? इथपर्यंत केस वगैरे चांगले आहेत? डन. नमस्कार तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर ही आहे सोलापूर फूड डायरीजची दुसरी सिरीज. सोलापूर फूड डायरीज ही जी सिरीज असणार आहे, या सिरीजचा दुसरा सीझन मी घेऊन आलो आहे. आणि या सीझनमध्ये माझ्यासोबत फूड टेस्ट करण्यासाठी, फूड टेस्ट म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जाऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी मी माझ्या काही मित्रांना बोलवणार आहे, सोलापूरमधल्या मित्रांना. आणि असाच माझा एक मित्र जो आज मला जॉईन करणार आहे, तर त्याचं नाव आहे विठ्ठल पुजारी. तो आपल्या सोबत आहे. आणि नमस्कार. काही गरज नाहीये नमस्कार करायची. विठ्ठल माझ्यासोबत असणार आहे आज आणि आम्ही दोघं जण गप्पा गोष्टी करत हा व्हिडिओ शूट करणार आहे. काही प्लॅनिंग झालेलं नाहीये, याचं काही स्क्रिप्ट रायटिंग झालेलं नाहीये किंवा यामध्ये काय करायचंय काय नाही काही फिक्स नाहीये. फक्त एक गोष्ट फिक्स होती, हॉटेलमध्ये जायचंय, मस्तपैकी चांगला ब्रेकफास्ट करायचा आहे आणि ब्रेकफास्ट करत गप्पा मारायचे. ठीक आहे, चालेल. म्हणजे कालपासून हिने मला फोन केलता आणि मला म्हणला की असं आपण गप्पा मारत एक कंटेंट वगैरे शूट करू म्हणून. नाही येणार तुम्ही व्हिडिओज मध्ये. चला मेनू कार्ड द्या. बघ तुला काय पाहिजे? काय पण घे. मी घेईन दही मिसळ. काय पण घे. नाही आता यांचं हे इडली काय आहे, तर तू माझ्या मते तू एक इडली एक वडा ट्राय कर. आता मी यातलं घेतोय एक इडली वडा जो की विठ्ठल खाणार आहे आणि मी घेतोय दही मिसळ. काका एक इडली एक वडा आणि एक दही मिसळ. काका इथलं फेमस काय आहे? इडली वडा फेमस आहे. इडली वडा लोणी. हा ठीक आहे, मग यांच्यासाठी लोणी द्या. सकाळपासून हो हे माझं नाही आहे, हे आहे विठ्ठलचं. माझं कधी दही मिसळ. विठ्ठल जो आहे तो इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर नाही आहे, तो एक कंटेंट क्रिएटर आहे, तो एक व्हिडिओ क्रिएटर आहे आणि तो चांगले व्हिडिओज बनवतो. त्याचं इंस्टाग्राम आय डी मी खाली मेन्शन करेनच, डिस्क्रिप्शनमध्ये पण असेल आणि या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला तो इंस्टाग्राम आय डी बघायला भेटेल. कसं चाललंय शूट एकदम निवांत. रियालिटी जे मी सोलापुरी काका केलतो ना, ते माझं पप्पाचंच आहे. सेम स्टोरी. माझं ॲक्टिंग करणं खूप आवडतं आहे. मी ॲक्टिंगमध्ये वेगवेगळं कॅरेक्टर का माहीत आहे, कारण की आपण जगात एकदा म्हणजे जेव्हा आपण बर्थ होतो त्याच्यानंतर विठ्ठल म्हणूनच पूर्ण शेवटपर्यंत आपण मरतो. पण माझं असं नाही, मी वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये जे याचं म्हणजे असं तुला वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये जगायचं. हां मला खायचं टेस्ट करायचं. हो पहिल्यांदा पहिला वडा खातो, कारण की वडा मला चटणी मस्त ना. दही मिसळ खरंच भारी आहे. दही इतकी आंबट नाही आहे. दही जशी थोडी गोड असायला पाहिजे तशी एकदम चांगली एकदम भारी आहे. तू पण खाऊन बघ दही मिसळ. मला दही मिसळ आवडली खूप. इडलीपेक्षा दही मिसळ खूप आवडली. बापरे. हां ना, हेच घ्यायचं पाहिजे होतं. हां ना. हां दही पण नाही मिळणार आहे. पण नाही मिळणार आहे. पण एक नंबर आहे. नाही मिळणार आहे. उन्हाळ्यामध्ये तर खायला भरपूर चांगलं आहे असं मला वाटतं. मी तर घरात जेवताना दहीच घेतो आणि त्याच्यामध्ये साखर पण टाकत नाही. काही लोक काय करतात, दही घेतात, साखर टाकून खातात. मी पण दहीमध्ये साखर टाकून खातो. खाली कमेंट करून सांगा कोण दहीमध्ये साखर टाकून खातात. पण मला इथला नाश्ता खरंच खूप छान वाटला. दही मिसळ जी मी खातो ती एकदम भारी आहे आणि इडली लोणी पण भारी आहे. जेव्हा मी आत पडलो होतो तेव्हा कोण सपोर्ट केला नाही, पण आता पण जे शूट करतो मी रील ट्रायपॉडला लावून शूट करतो. मी फोकस करतो, लवकर संपवतो. विठ्ठलला पण जायचंय. आज आम्ही गणेश भवन इथं नाश्त्यासाठी आलो होतो. त्या हॉटेलबद्दलची माहिती देण्यासाठी हे आपल्यासोबत आहेत.
माझं नाव सतीश पै आहे. मग हे हॉटेल 1980ला चालू झालं. 1980 हां म्हणजे जवळपास 44 वर्ष झाली. हां आमचं मेन हेतू आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. असंच चांगलं फूड सर्व करत राहा सगळ्यांना. खूप चांगलं वाटलं काका तुमच्यासोबत भेटून, तुमच्या या हॉटेलला व्हिजिट करून, तुमच्या हॉटेलमध्ये येऊन नाश्ता करून खूप चांगलं वाटलं. आणि असंच तुम्ही परत पुढच्या येणाऱ्या सगळ्या कस्टमर्सला चांगली सेवा उपलब्ध करून देत राहा. तुम्ही पण जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांनी गणेश भोमला येऊन नाश्ता करा. ऍक्च्युली हा काही पेड प्रमोशन नाही आहे, आम्हाला चांगलं वाटलं म्हणून आम्ही सांगतोय. तर आमचा नाश्ता झालाय, एकदम मस्त चांगला नाश्ता केलाय. मी दही मिसळ खाल्ली, शशांकनं आणि विठ्ठलनं इडली वडा खाल्ला लोणी सोबत. तर आमच्या चांगल्या गप्पा पण झाल्या. त्या गप्पा पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटल्या असतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला शेअर करा मित्रांसोबत आणि सोलापूरकरांसोबत, कारण की असला कंटेंट आणि असला फक्त आशिष देऊ शकतो. आणि तुम्ही पण जर तुम्हाला अशा आयडिया येत असतील तर तुम्ही पण भन्नाट व्हिडिओ शूट करा, भन्नाट व्हिडिओ कंटेंट क्रिएट करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि खाली कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला विसरू नका. अंटिल देन बाय बाय.